या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। मुजरा राणी साहेब, कविराज आलेत। महाराजांना भेटायचंय। बोलवा त्यांना। कदाचित सफाई देण्यासाठी आले असतील। खरं सांगू तुम्हाला, कविराज असं काहीही करणार नाही। हो ना हो, दादासाहेबांना तकलीफ होईल असं ते काहीच करणार नाही। आणि त्यांनी काही केलंच तरी त्यामागचा हेतू हा स्वराज्य हिताचाच असेल हे जाणतो आम्ही। कविराज राजांना त्रास होईल असं काही वागणार नाही, तसं काही करणार नाही। निदान आम्हाला तरी तसंच वाटतंय। राणी साहेब, राजन आहेत का? मला राजांना भेटायचं। राजे नाहीत। राणी साहेब, नाही म्हणजे माझ्याबद्दल आपल्या मनात काही शंका आहे का? शंका नाही तर नाही म्हणजे माझ्याही कानावर कुजबुज आली, पण माझ्यावर जे आरोप केले गेले त्यात काही तथ्य नाही हो। असल्या कुठल्याही प्रकारात माझा हात नाही। देकाराच्या चौथऱ्यावर जी चेंगराचेंगरी झाली तो निव्वळ अपघात होता, गैरसमजातून झालेला अपघात। हो, कारण नसताना पळायला लागले। आणि गडावर मात्र अशी चर्चा चालू आहे की कवी कलशाने नरफळी दिले। खरं सांगतोय राणी साहेब, अहो असल्या मंगल प्रसंगी एवढ्या चांगल्या सोहळ्यात हे आम्ही असे वाईट कृत्य नाही हो करणार। म्हणून आम्हाला राजांना भेटायचंय। राजन कुठे? परंतु देकार देताना तुम्ही होता ना तिथे? हो, आम्ही थोड्या वेळ तिथे होतो। देकाराकरता आम्हीच राजांना मोहरा दिल्या। राणी साहेब, मा चंडीची सौगंध घेऊन सांगतो, असल्या कुठल्याही प्रकारात आमचा हात नाही। या चिंगराचिंगरीची आम्हाला माहिती नाही। राजन कुठे? चेंगराचेंगरीत जे गेलेत त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेलेत राजे। जखमींची विचारपूस, जायबंदी झालेल्यांची चौकशी करणार आहेत ते। आणि राजे आता दुःखी आहेत, त्यामुळे कोणालाही भेटायला पाठवू नका अशी सक्तीची ताकीद दिली आहे त्यांनी। मीही भेटू शकत नाही। नाही,